नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये। आज आम्ही पंढरपूर दर्शनाला निघालो आहे। संध्याकाळी 10:30 वाजता आमची पाद्यपूजा आहे, बुकिंग केलेली आहे। आज संध्याकाळी दर्शन आहे। आमच्या इथल्या आजी आजोबांची बऱ्याच दिवसापासून इच्छा होती पंढरपूरला जायचं दर्शन, त्यामुळे आज आम्ही पंढरपूरला निघाले। आता मामाच्या इथनं ब्लॉग सुरू केला। आता आम्ही इथनं राशीन मार्गे बिग वन आणि त्या मार्गे आम्ही पंढरपूरला जाणार आहे। तुम्ही तुम्हाला दाखवतो गेल्यावर। चला आता मी त्यांना इथं घ्यायला आलो आहे। आता इथनं 5 मिनिटात आपण निघणार आहे। हे आमचे आजोबा आहेत बळवंतराव जामदार आणि हे आमची आजी लीलावती जामदार। आम्ही आजोबांना भाऊ आणि आजीला ताई असं म्हणतो। भाऊ, तुम्हाला किती वर्षापासून माळ आहे? 45 वर्ष झाली। 45 वर्ष झालं भाऊंना माळ, आणि दोघे पण माळ करीत। ताई, तुला किती वर्षापासून माळ? माझी पहिल्यापासून ताईची जन्मण्यापासून माळ आहे आणि बरेच वेळा आलेले आहेत पंढरपूरला जाऊन। आज आम्ही सगळे सोबत चाललोय। वाजलेत एक 7-8 वाजेपर्यंत जायला असं दाखवते आम्हाला। 3 तासाचा रस्ता, पण आम्ही चौकात थांबत जाणार आणि 10:30 वाजता आमची संध्याकाळी पूजा आहे। त्यामुळे आम्हाला काही इतकी आता गडबड नाही आहे, पण तिथं जाऊन त्यांचे गुरु हरिहर महाराजांचा मठ पण आहे, आम्हाला तिथं पण जायचं आहे। तर आता पाहू आपण कसं होतं। आम्ही इथनं आता निघालोय, तुम्हाला मी पुढे गेल्यावर दाखवतो। चला आपण आता इथनं निघालोय, तुम्हाला पुढे गेल्यावरती दाखवतो। टायमिंगच त्या वेळेचा दिलाय ताई त्यांनी, मंदिर बंद झाल्या बहुतेक पूजेचा। आजोबा आता इथं गेट लावून घेत आहेत। पंढरपूरमध्ये पोहोचलोय आम्ही आता। थोडा वेळ ब्रेक घेतला होता, आता मंदिराकडे निघालोय आम्ही। आज तसं दर्शनाला बराच वेळ आहे, त्याच्या आधी आम्हाला एका ठिकाणी मठात जायचंय, मी तिथे गेल्यावर दाखवतो। संत हरिहर महाराज येते, त्यांच्या हस्ते आमच्या आजोबांनी 45 वर्षापूर्वी माळ घातलेली, ही त्यांची समाधी इथे खाली। तिथने खाली जाण्यासाठी रस्ता आहे समाधीकडे, आणि वर हा मठ आहे संपूर्ण त्यांचा पंढरपूरमध्ये। बाबांची समाधी त्या अशी खाली समाधी इथे। गाडी आता पार्किंगला लावून आम्ही इथनं आतमध्ये चाललोय। इथनं आपल्याला नामदेव पायरीपाशी जायचं, तिथनं आपली एंट्री। आता इथनं आम्ही आतमध्ये चाललोय। दर्शन घेऊन आलो आहे आम्ही आता बाहेर। इतकं मस्त, इतकं बेस्ट दर्शन झालं तुम्हाला सांगतो। मगाशी तुम्ही याच ठिकाणी पाहिले असेल किती गर्दी होती, आणि मोबाईल होता माझ्या खिशात, पण मी आतली शूटिंग घेतली नाही। आतमध्ये गेल्याच्या नंतर आहे ना 10:30 वाजता आपल्याला त्या पाद्यपूजेसाठी आतमध्ये सोडतात, पण ज्यावेळेस तुम्हाला आत सोडतात त्यावेळेस पूर्ण अख्खं मंदिर पूर्ण रिकामं केलेलं असतं। जी रेग्युलर लाईन असते ती पण बंद केलेली असते। त्यानंतर तुम्हाला आतमध्ये सोडतात, पूर्ण मंदिर आतमध्ये मोकळं असतं। 10 जोड्या असतात, म्हणजे 5-5 लोकांचे टोटल 50 लोक असतात असं आतमध्ये असते, आणि तर तुम्हाला आत सोडतात तिथे। त्यामुळे इतकी जास्त गर्दी नसते। चला, आणि मंदिरामध्ये खास करून आहे ना मंदिराचे पुजारी एकदम बेस्ट आहेत, इतकं समजून सांगतात, अजिबात गडबड करत नाहीत, काय नाही। आणि त्या सभा मंडपात फक्त आपण 5-5 लोक 50 लोक असतात, त्यातले आतमध्ये फक्त आपण 10 लोक असतो। आधी विठ्ठल रुक्मिणी विठ्ठलाचा आपल्याला पूजा करायला लावतात, विठ्ठलाच्या नंतर रुक्मिणीची पूजा करायला लावतात, आणि ही पूजा बुकिंग केल्याच्या नंतर जो प्रसाद, भोग, हार, तुळशी हार
देवाचे हार फुलं उदबत्ती सर्व लागणार हे सर्व तुम्हाला संस्थानाकडनं दिलं जातं, मंदिराकडनं दिलं जातं. तुम्ही फक्त जायचं पूजेसाठी, ते सर्व त्यांच्याकडनं दिलं जातं तुम्हाला. इतकी मस्त पूजा होती, लाईफ टाईम म्हणजे एक्सपिरियन्स आहे. इतकं भारी वाटतं, इतकं प्रसन्न वाटतं, जबर. आणि तुम्ही जर फॅमिलीसोबत येणार असाल ना तर नक्की पूजा बुक करूनच आहे. एकदम भारी दर्शन होतं, गडबड नाही, काय नाही, कुठली ढकली नाही. म्हणजे ज्या मंदिरात आधी एक अर्धा तास उभं राहायला जागा नव्हती, ती मोकळं झाल्याच्या नंतर तिथं फक्त आम्ही 50 लोक होतो. त्यानंतरही 50 बाकीचे वेटिंगला थांबून 10 जण आतमध्ये सोडले जातात. म्हणजे 5 जणांचंच त्यात बुकिंग असतं. वेगवेगळ्या पूजा आहेत, 4-5 प्रकारच्या पूजा आहेत. सकाळची नित्यपूजापासून संध्याकाळच्या या पाद्यपूजनापर्यंत 4 प्रकारच्या पूजा आहेत. तुळशी वाहन अशा काहीतरी बरेच प्रकारच्या पूजा आहेत, त्या पाहून तुम्ही येऊ शकता. पण ही पूजा बेस्ट आहे, गर्दी नसते, काय नसते आणि एकदम व्यवस्थित सगळं होतं, गडबड करत नाहीत, काय नाहीत. आणि आता आम्ही पूजा करून मस्त देवाचं दर्शन घेऊन आता इथनं आम्ही निघालोय. 11:51 झालेत. आता आम्ही इथनं निघालोय पंढरपूरमधनं. आम्हाला एक 3 तास दाखवते आता जाताना. टोटल 51 किलोमीटर दाखवते. इथनं 3 वाजतील असं दाखवतंय. आमचं आता डायरेक्ट जायचं ठरलंय, तर आम्ही आता निघालोय. 6:15 वाजलेत. रात्री आम्ही 2:30-3 वाजता पोहोचलो. तर माझ्या ब्लॉग एंड करायचं लक्षात नाही आणि मी जास्त येताना शूटिंग पण घेतलं नाही. 3 तासात आम्ही आल्यानंतर थोडं झोपलं. आता 6:15 वाजलेत. आम्हाला थोडं काम असल्यामुळे इथनं आम्ही दौंडला निघालोय. तर हा व्हिडिओ आता इथेच एंड करतो. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक, कमेंट, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.